आणि नको ना ग रडूस. बस झालं बरं आता. तू शांत हो बरं. कशी शांत हो मी? नूतन काकू जे काही बोलले आहेत ना ते माझ्या डोक्यातून जातच नाहीये. इतक्या का राग करतात त्या तुझा? मला ना हे कळत नाही की इतकाच प्रॉब्लेम आहे तर त्यांनी विक्रांतशी बोलायचं ना. सांगायचं त्याला तुला मेसेज नको करू, कॉल नको करू, भेटू नकोस. हे सगळं सोडून दिलं आणि तुला एवढा बोलत बसले. नाही थांब, उद्या भेटू दे वेदांत. मी आहे ना चांगलीच खरडपट्टी काढणार आहे त्याची. नाही नाही अमूल्य, बघ वेदांतला काही नको बोलूस. त्याची आत काहीच चूक नाहीये. उलट त्यानेच सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या. सॉरी सुद्धा म्हणाला ग तो. त्याने सॉरी म्हणणं आश्चर्यच आहे. पण नाही ताई, वेदांतला जेव्हा हे सगळं कळलं ना तेव्हा तो सुद्धा खूप गोंधळला होता ग. बिचाऱ्याचा चेहरा असा केविलवाणा झाला होता. त्यालाही कळत नव्हतं त्याच्या आईसमोर काय बोलावं. ताई अगं पण तू का ऐकून घेतलंस? मी तुझ्या जागी असते ना तर मी ना सुनावून आले असते त्यांना. मुलं मला नाही येत ग भांडता. तुला माहितीये ना. मला ना त्या माणसांची तोंड बघायची नाहीयेत आता. तसं अण्णा म्हणाले ते एका अर्थी बरोबरच आहे. जे काही झालं त्यात वेदांत आणि विक्रांतचा काहीच दोष नाही. हो, आणि तुला माहितीये आजीने नूतन काकूंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचंच नाही ऐकलं. ताई बस झाला बरं तो विषय. चल तू आता ना शांतपणे झोप. थोपटावं तुला? वहिनी, हे सगळे डॉक्युमेंट्स ना आपण त्यांना मेल करून टाकू. सो दॅट ते जेव्हा आपल्याला फाईल्स पाठवतील ना सो त्याच्यासोबतच. सारिका ये ना ग, ये. परमिशन काय घेतेस? ये ये. इथे जवळच आली होती म्हणून मीच घेऊन आलो तिला. हाय अमूल्य, कशी आहेस? हाय, मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त आहे. अमूल्य, तुझं मेडिकल कॉलेज कसं सुरू आहे? छान चाललंय. सारिका फ्रेश दिसतेस तू एकदम. थँक्यू. मी आता विचार करतेय माझा बिझनेस सुरू करायचा. ऍक्च्युली मी आता ठरवलंय. झालं गेलं सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची सगळ्याची. सारिका, या बिझनेस मध्ये तुला नक्की यश मिळेल, आय एम शुअर. हो मग मिळणारच. तुम्ही सगळे आहात ना मदतीला? हो, हा काय प्रश्न आहे का? सार्थक, मी सारिका. हाय. हाय. तू इथे? वेदांत, अरे मीच घेऊन आलो हिला. आपल्या ऑफिस जवळ एक जागा आहे ना, ती पाहायची होती. ती नवीन बिझनेस सुरू करते ना. हो, गुड. कशी आहेस तू आता? कशी दिसते? तू फ्री झालीस की माझ्या केबिन मध्ये? मला बोलायचंय तुझ्याशी. ओके. सारिका ग, बस ना तू. अगं नाही, नको, इट्स ओके. बरं सारिका, आत्ता जी जागा बघितलीस ती कशी वाटली?
छान आहे जागा ऍक्च्युली, म्हणजे मला हवी तशी स्पेशियस आहे, छान. हो, पण थोडं मॉडिफिकेशन करावं लागेल सारिका. हो दादा, हे बघ ते सगळं प्लॅनिंग आपण करूच, पण मी असं अधूनमधून इथे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला आले तर चालेल ना तुम्हाला? ऑफकोर्स, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हाही. बर. आणि तुला कधी काही मदत लागली तर आम्हाला सांग, आम्ही आहोत. हो, आणि तसंही विक्रांत आहेस ना तुझ्या बरोबर या बिझनेसमध्ये, आणि त्याला इकडे आल्याशिवाय चैन पडणार आहे का? बरं, मी निघते आता. वेदांतने बोलवलंय ना, त्याला भेटते आणि मग निघते. बाय. 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 वहिनी, सारिकाला असं बघून खूप 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 बरं वाटलं. वेदांत, ए, कम इन. बस ना प्लीज. तू काही घेणार आहेस, चहा कॉफी? नाही नाही, मला काही नको. तुला काय बोलायचं होतं? सारिका, मला 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 कळत नाही मी कसं बोलू. मागे जे काही घडलं, मी तुला जे काही बोललो ते तू प्लीज मनाला लावून नको घेऊस. वेदांत, हे बघ, जे झालं ना ते झालं. नाही, पण मला खरंच असं काही म्हणायचं नव्हतं. म्हणजे माझं इंटेन्शन. तुझं इंटेन्शन चांगलंच होतं, मला माहितीये. कम ऑन वेदांत, हे बघ, झालं ते झालं. आणि खरं सांगू का, मी विसरलीये सगळं. सो इट्स ओके. गुड. ए, बाय द वे, तुझ्या नवीन बिझनेस साठी कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि सारिका, तुला कधी काही मदत लागली तर यू हॅव माय नंबर. हक्काने कॉल कर. नाही, मी करेन नक्की, पण आता मदतीसाठी पप्पा आणि विक्रांत दोघंही आहेत. सो इट्स ओके. तर विक्रांत आहे म्हटल्यावर तर त्याला खूप नॉलेज आहे NBFCचं. हो. बरं वेदांत, माझी ना बिझनेस रिलेटेड 2-3 कामं पेंडिंग आहेत, ती करायची आहेत मला. बाय. सारिका, आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आणि तू सगळ्यांपेक्षा जास्त हुशार होतीस. हातात घेतलेलं काम कंप्लीट कसं करायचं हे तुला माहिती आहे. आणि आत्ताही तुझे काम हाती घेतलंयस ते तू सक्सेसफुली कंप्लीट करशील, मला खात्री आहे. आणि विक्रांत पण तुझ्यासोबत काम करतोय हे बेटर आहे. आणि सारिका, तुला अशी नवीन सुरुवात करताना पाहून ना मला खरंच मनापासून बरं वाटतंय. थँक्यू सो मच वेदांत. आय एम प्राऊड ऑफ यू. वेदांत, खरं सांगू, मी खरंच हा विचारही केला नव्हता. इतकं सगळं झाल्यानंतर तू माझ्याशी नीट बोलशील आणि ते सुद्धा असं. पण ट्रस्ट मी, आता मी तुझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. बाय. बाय. काय? वहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढली होती. वहिनी, वाट बघायला लावणं सगळ्यात वाईट. म्हणजे आपण एखाद्याला आशेवर ठेवतो, आपल्याकडून काहीतरी घडेल असं त्याला वाटतं, पण काही घडत नाही. माणूस वाट बघतो, आणखी वाट बघतो, आशा सोडून देतो. वहिनी, गावकरी वाट बघतायत माझी. अहो, मी वेदांशी बोलले पैशाबद्दल. कधीपर्यंत होईल व्यवस्था पैशाची? तर काय सांगू तुम्हाला, कॅश नाही जमणार म्हणाला, ट्रान्सफर करतो म्हणत होता मला. हे अतिशय
वाईट आहे वहिनी. का? काय झालं? म्हणजे आईनं आपल्या पदरातलं सगळं आपल्या मुलांना द्यायचं. हे सगळं देताना तिच्याकडनं सगळं संपतं आणि मग जेव्हा तिला गरज लागते तेव्हा मग तिला आपल्या मुलांसमोर पदर पसरावा लागतो. वहिनी, कधीपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पैसे मागत राहणार? अहो आता फार दिवस नाही. मग आता पुढे? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. लवकरच बोर्ड मीटिंग आहे आणि मी स्वतः जाणार आहे तिथे. तेव्हा जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते मी घेईनच. घ्या वहिनी, लवकर निर्णय घ्या. मला कुणाला वाट पाहायला लावायला आवडत नाही अजिबात. हो हो ठीक आहे, मी करते काहीतरी. ठीक आहे. हॅलो, राजेश गुप्ते, नूतन वानखेडे बोलतीये. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. हॅलो. हॅलो वेदांत सर, राजेश गुप्ते बोलतोय. हो, तुमचा नंबर सेव्ड आहे माझ्याकडे. तुम्ही कंपनी सेक्रेटरी आहात. ओके तुमच्याशी थोडं बोलायचं होतं सर, महत्त्वाचं आहे. बोला. ऑडिटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, मी असताना ऑडिटमध्ये कसा प्रॉब्लेम असणार. मग सर, नूतन मॅडम बोर्ड मीटिंगमध्ये एक नवीन मेंबर अपॉइंट करणार आहे. काय? कोणी सांगितलं? नूतन मॅडमने. सर, त्यांच्याकडे 76% कंट्रोलिंग पॉवर आहे. त्या डिसिजन घेऊ शकतात. पण असं अचानक? आणि कोणाला अपॉइंट करणार आहे काही सांगितलं का? नाही सर, ॲक्च्युली मला असं वाटतं की तुम्हीच त्यांना विचार. मला माहिती द्यायची होती म्हणून मी तुम्हाला फोन केला. ओके, थँक्यू. वेलकम सर. गुड मॉर्निंग. ऐका ना, तुमचं काही महत्वाचं काम नसेल तर आपण नंतर बोलूया. नाही नाही सर, ऍक्च्युली खूप इम्पॉर्टंट काम आहे. जीवन मरणाचा प्रश्न आहे. काय? कोणाच्या? आणि काय झालंय काय नक्की? दादा, हे बघ, काहीही झालं तरी तू उद्या पिकनिकला यायचंयस. हे महत्वाचं काम आहे तुमचं? हो सर, ऍक्च्युली सगळ्या स्टाफला तुम्ही पिकनिकला आलेला हवंय. सो मग सगळ्यांच्या वतीने आम्ही तुमच्याशी बोलायला आलो. आद्या, मी तुला आधीच सांगितलं होतं ना मला नाही जमणार आहे. वेदांत, अरे ट्राय तर कर. सर प्लीज ना, प्लीज, सगळ्या स्टाफसाठी. तुमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये नाहीला काही वेगळा शब्द आहे का? मी एकदा सांगितलं ना मला नाही जमणार आहे. तुम्ही जा आणि एन्जॉय करा. दादा, सर पण मग तुम्ही तुमची लाईफ कधी एन्जॉय करणार? तुम्ही आहे ना सतत कामात बिझी असता. मला काय वाटतंय सर, तुम्ही आहे ना तुमच्या कामामधून स्वतःसाठी जरा वेळ काढायला पाहिजे. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? माझा डिसिजन चेंज नाही होणार आहे. ए दादा, तू चिडू नकोस. पण अरे, आपल्या ऑफिस मधले सगळेच जण येत आहेत पिकनिकला आणि कम ऑन, असा प्लॅन एखादा होतो रे वर्षातून. मला नाही यायचंय. जातो मी इथून, काम आहेत मला. चला. सगळे एवढे गप्प का बसलेत? काहीतरी बोला. आता कसं करायचं? विजय, तोच विचार करतोय ना आपण सगळे. अहो आद्या मॅडम, आपण विचारच करत राहू आणि वेळ जाईल निघून. विजय, अरे थांब. काहीही करून वेदांतला पिकनिकला घेऊन जायचंच. आता ऐकलंस ना तो काय म्हणाला? वहिनी, असंच आहे का ग तुझा भाऊ लहानपणापासून? इतका कसा अरसिक आहे?
तूच बघ आता काय ते. आद्या काहीतरी कर, बहीणच ना तू त्याची. मी काय करू? इमोशनल ब्लॅकमेल केलं तर? अमूल्या, पण तो तुझं का ऐकत नाहीये? म्हणजे तुझं ऐकायला हवं ना त्याने. वेदांत आणि माझं ऐकणार. वहिनी, अगं हे जर कोणी ऐकलं ना तर हसतील आपल्यावर. हो अगं, पण एक आयडिया आहे. बोल बोल, लवकर बोल. मी ना सरांच्या केबिनच्या बाहेर उपोषणाला बसतो. विजय, तुम्ही उपाशी मराल पण तरी सर नाही येणार पिकनिकला. काही करून वेदांत पिकनिकला यायलाच हवा. मी काय म्हणतो, सर नाही आले तर नाही चालणार का? तू पण येऊ नकोस मग, चालेल तुला? नाही नाही, नको नको. सर यायला हवे पण. हो, यायलाच हवे. काही झालं तरी जीवाला पण हक्क आहे त्याची लाईफ एन्जॉय करण्याचा. वहिनी, ऐक ना, तू जाऊन एकदा बोल ना सरांशी. तू आहे ना, फक्त एकदा प्रयत्न कर प्लीज. बरं, मी बोलून बघते. बरं ऐका ना, उद्या आमच्या ऑफिस स्टाफची ट्रिप जाणार आहे. पण म्हणजे तू पण चालली आहेस का? हो, म्हणजे जाऊ ना. जाऊ ना असं विचारतेस का? हा, त्यासाठीच विषय काढलास ना? मग काय कॉलेजला दांडी? नाही नाही अण्णा, कॉलेजला सुट्टी आहे म्हणून तर जातीये. पण जाताय कुठे? केवढा पाऊस आहे बघतेस ना. हो. अगं आई, फार लांब नाही, वेदांचं फार्म हाऊस आहे, तिथेच जातो. वा, मज्जा चालली आहे तुझी तर. मज्जा वगैरे काही नाही ग, पण. आणि अमूल्या, जरा सांभाळून बर का. म्हणजे अंधार पडल्यावर बाहेर पडू नका. काय बाई, कुठे साप विंचू काय काय असतं. अगं आई, विंचवाची काय हिम्मत मला चावायची. गधडे, अण्णा काळजी वाटते म्हणून म्हणते ना मी. मग आई म्हणून कशी काळजी वाटते ना तुला तर नाहीच कळणार आता. बर, मुलीची काळजी आईलाच असते का? तुमचा काळजीचा डोस देऊन झाला असेल तर मी देऊ आता? डोस नाही, मी तर म्हणते इंजेक्शनच द्या. हा हा, अरे बघ, जे कुठे जातेस ना तिकडे सांभाळून जायचं, कळलं? आणि कोण कोण जाणार आहे? सार्थक दादा आहे, आद्या वहिनी आहे आणि आमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ. आणि वेदांत नाही, त्याला यायला नाही जमत. का? म्हणजे आम्ही सगळ्यांनी खूप रिक्वेस्ट केली त्याला, पण नाही म्हणाला तो. अगं बरोबर आहे, मोठे उद्योगपती आहेत ते. अशा लोकांना काम जास्त आणि वेळ कमी असतो त्यांच्याकडे. मान्य आहे की सगळ्यांना कामं असतात, पण अण्णा कधीतरी स्वतःसाठी वेळ काढायला हवा ना. आणि अण्णा, तुम्हीच म्हणता ना की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला स्वतःसाठी हवा तेव्हा आणि हवा तेवढा वेळ काढता यायला पाहिजे. नाहीतर काय कामाचं त्याचं मोठं असणं. बरोबर, अगदी बरोबर आहे. मला तर वाटतं अण्णा, त्याला ना स्वतःला आरशात बघण्या इतका सुद्धा वेळ नसेल. तुला बरं माहितीये. हा, बरं मला सांग अमूल्या, तू काय काय नेणार आहेस बरोबर? मी तुला मदत करते जरा बॅग भरायला. फर्स्ट एड किट असू देत बरोबर. आणि खायला सुद्धा काहीतरी घेऊन जा. ताजा ताजा चिवडा केलाय तो ने, आणि लाडू. आई आई, अगं काय चाललंय? शाळेच्या सहलीला नाही चालली ती, ऑफिसच्या ट्रिपला चालली. तू पण ना. ठीक आहे. विजय, शेवटी नाही चालले ना तुमचं वेदांत सर? अहो बरं आहे ना, उलट नाही आले तर. शट अप विजय. काय बरं आहे,
बघा ना. तरी मी सांगितलं होतं हा दादाला, तू जर येणार नशील पिकनिकला तर मग मी पण नाही जाणार. जाऊ दे, सर नसते येणार तर मी पण निघतो. नको मला पिकनिक. अरे बरं थांब 1 मिनिट, आपण एकदा परत फोन करूया. लागतच नाहीये. मग आता काय करायचं? नाही आले तर नाही आले, गेले उडत. आपण सगळे एन्जॉय करूयात.